Next most important article is structure of ear or phonoreceptor. आवाजामध्ये होणारे जे बदल आहेत ते इतर रिसेप्टरना काय समजणार? कारण प्रत्येक रिसेप्टरचं काम वेगळं आहे. जे व्हिज्युअल चेंजेस आहेत ते डोळ्याला समजणार. चवीमध्ये असणारे, टेस्टमध्ये असणारे बदल जे आहेत ते गस्टॅटो रिसेप्टर जिभेवरती आहेत त्यांना समजणार. नेझल कॅव्हिटीमध्ये स्मेलचे रिसेप्टर्स आहेत, ऑल्फॅक्टो रिसेप्टर्स, त्यांना स्मेलचं सेन्सेशन समजतंय. आपल्या स्किनवरती टच, प्रेशर, टेम्परेचर अशा अनेक प्रकारचे रिसेप्टर्स बसवलेले आहेत. त्यापैकीच अनेक, आणि रिसेप्टर काय करतात? जे काही एन्व्हायरमेंटमध्ये घडतंय त्याची माहिती ब्रेनला देण्याचं काम ते करतात. सो दे आर कन्सिडर्ड ॲज अ विंडोज ऑफ ब्रेन. रिसेप्टर्स आर कन्सिडर्ड ॲज अ विंडोज ऑफ ब्रेन. आणि त्यापैकीच एक आज आपण स्टडी करत आहोत, स्ट्रक्चर ऑफ इयर. आपले कान, एक्सटर्नल इयर ही मॅमलची महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. आता बाकीच्या मॅमल्समध्ये काही जणांचे कान जे आहेत, ज्या दिशेनं आवाज येतात त्या दिशेनं हा पिन्ना त्याचा मूव्ह केला जातो. पण आपल्यामध्ये मात्र या भागातले सर्व पार्ट एकमेकाला क्लोज आणून ठेवलेले आहेत आणि आपल्या कानामध्ये तशा प्रकारची कुठलीही हालचाल करायची आवश्यकता नाही. सो दिस इयर कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स: external ear, middle ear and inner ear. आता एक्सटर्नल इयर मध्ये पिन्ना फक्त बाहेर दिसतोय, पण मीटस जे आहे ते जे टेम्पोरल बोन आहे, त्या टेम्पोरल बोन मध्ये अनेक कॅव्हिटीज असतात, कॅनॉल्स असतात आणि त्याच्यामध्येच या मीटस आहे. मिडल इयर पण त्या टेम्पोरल बोनच्या मध्ये असणाऱ्या कॅव्हिटीमध्येच आहे. आणि इनर इयर जे आहे ते तर बोनी लॅब्रिंथ. बोनी लॅब्रिंथ जो आहे तो सुद्धा टेम्पोरल बोनचाच पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आपला मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ, इनर इयर. त्याचे 2 मेन फंक्शन्स आहेत. एक, टू मेंटेन इक्विलिब्रियम और बॅलन्स अँड हिअरिंग. 2 प्रकारचे फंक्शन्स आपल्या इयरचे आहेत. द फर्स्ट पार्ट इज एक्सटर्नल इयर. त्याच्यामध्ये हा पिन्ना आहे, दोन्ही साईडला आहे. इथं इलॅस्टिक कार्टिलेज आहे, इथं इलॅस्टिक कार्टिलेज आहे. आणि साऊंड वेव्स, इथं कलेक्शन ऑफ साऊंड वेव्स, या साऊंड वेव्स रिसीव करण्याचं काम या पिन्नामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर याच्यापासून एक असा कॅनॉल सुरू होतो, त्याला आपण मीटस म्हणतो. किंवा ऑडिटरी कॅनॉल असेल हा. या कॅनॉलमध्ये हेअर्स आहेत. या कॅनॉलमध्ये हेअर्स आहेत आणि त्याच्याबरोबर इथं सिरुमिनस ग्लँड आहेत.
आणि त्या ग्लँड काय सिक्रीट करतात, हेअर्स म्हणा, सिरुमिनस ग्लँड. आता इथून डस्ट जाऊ शकते, कारण ओपनच आहेत ना ते. इथून डस्ट आत जाऊ शकते, किंवा बाकी स्पोर्स जाऊ शकतात, पोलन ग्रेन जाऊ शकतात, मायक्रो ऑर्गॅनिझम जाऊ शकतात. त्यांना ट्रॅप करायचं काम, त्यांना अडवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि या सिरुमिनस ग्लँडमधून सिरुमेन म्हणजेच वॅक्स सिक्रीट केला जातो आणि मग त्याच्या मदतीनं डस्ट पार्टिकल ट्रॅप करणं, त्याचबरोबर पोलन ग्रेन गेले असतील, स्पोर्स गेले असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम गेले असतील, तर ते ट्रॅप करण्याचं काम या सिरुमेनच्या साह्यानं केलं जातं. आणि त्याच सिरुमेनमध्ये, याच सिरुमेनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्याकडं लायसोझाइम्स असतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या या मीटसमधून, या कॅनॉलमधून पुढं जाण्याचा प्रयत्न करतात. त्यांना किल करण्याचं काम हे लायसोझाइम्स करतात. तर हा जो मीटस आहे, यानंतर इथं या कॅनॉलच्या शेवटी इथं आपला इयर ड्रम आहे. याला इयर ड्रम म्हणतो आपण, किंवा टिम्पॅनम आहे. इयर ड्रम आहे. जसं ढोल वाजवायचा आहे आपल्याला, त्या ढोलाला एक ड्रम बसवलेला आहे ना, आणि आपण त्याच्यावर मारतोय, तसा इयर ड्रम आहे. या साईडनं म्हटलं तर त्या इयर ड्रममध्ये, या साईडनं म्हटलं तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि इनर साईडनं म्हटलं तर स्क्वॅमस स्क्वॅमस टिश्यूचं लायनिंग या ठिकाणी असतं. आणि साऊंड वेव्स गेल्यानंतर इथं असे व्हायब्रेशन होत आहेत, इयर ड्रममध्ये असे व्हायब्रेशन्स होत आहेत, आणि या साऊंड वेव्स पुढच्या भागाकडं पाठवण्याचं काम इथूनच केलं जातं. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग आता स्टडी करूया, मिडल इयर. मिडल इयर इथं आता हे सगळं टेम्पोरल बोनच आहे. या टेम्पोरल बोनमध्येच हे सगळे कॅनॉल्स वगैरे सगळे दिसत आहेत. तर मिडल इयरचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये 3 बोन येतात. एक असं हॅमर शेप्ड बोन येतं. या हॅमर शेप्ड बोनला आपण म्हणतो, जे या टिम्पॅनम किंवा इयर ड्रमला जोडलेला आहे, त्याला आपण म्हणतो मॅलस. हॅमर शेप्ड बोन म्हणजे आपण ढोल वाजवतो, हॅमर. त्याच्यानंतर याच्यापासून अराइज होणारं दुसरं बोन जे आहे, याच्यापासून दुसरं इथं जे बोन आहे ते बोन ॲन्व्हिल टाईप आहे. त्यालाच आपण इनकस म्हणतो. ॲन्व्हिल, जसं आपण चप्पलवर काहीतरी प्रोसेसिंग करतोय, चप्पलला दुरुस्ती करतोय, तर खाली ॲन्व्हिल आहे आणि वरनं आपण ठोके देतोय. काय चप्पलला खिळे मारताना जर पाहिलं तर तसं दिसेल. आणि त्याच्या बरोबरीनं इथं जे थर्ड बोन आहे, हे थर्ड बोन हे असं थर्ड बोन आहे. हे आपण घोड्यावर बसल्यानंतर ज्याच्यात पाय ठेवतो, स्टेरिप, त्याला आपण, हे जे इनरमोस्ट बोन आहे त्याला स्टेप्स किंवा स्टेरिप बोन म्हणू.
सर्वात स्मॉलेस्ट बोन आपल्या बॉडीमध्ये कोणतं आहे, तर ते आहे स्टेपस नावाचं बोन. तर आपला जो मिडल इयर आहे तो याप्रमाणे बनलेला असतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा हा पार्ट आहे इनर इयर. हायली कॉम्प्लिकेटेड आहे. आपण तो समजून घेण्याचा आता प्रयत्न करू. इथून असं एक स्ट्रक्चर अराइज होत आहे. इथून असं एक स्ट्रक्चर अराइज होतं, त्याला आपण मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. त्याच्यामध्ये बोनी लॅब्रिंथ आणि मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ असे दोन महत्त्वाचे पार्ट येतात. म्हणजे इनर इयर जो आहे त्या इनर इयरमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट येतात. एक येतं बोनी लॅब्रिंथ आणि दुसरं आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. बोनी लॅब्रिंथ आणि मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ हे महत्त्वाचे पार्ट या ठिकाणी येतात. तर त्याच्यापैकी हा जो पार्ट आपल्याला सर्क्युलर दिसतोय, हा ट्विस्ट झालेला दिसतोय, तर याला आपण म्हणू कॉक्लिया. बोनी लॅब्रिंथच आहे. म्हणजे लॅब्रिंथ म्हणजे काय, तर जसं आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथं आपल्याला काही इकडं कॅनॉल्स, इकडं कॅनॉल, इकडं कॅनॉल, म्हणजे जादूचे सगळे गुहा असल्यासारखी कोणीकडे जातोय काही कळत नाही, तसे अनेक कॅनॉल्स या ठिकाणी असतात, म्हणून त्याला लॅब्रिंथ म्हटलेलं आहे. आणि या लॅब्रिंथमध्ये इथं कॉक्लिया नावाचा पार्ट आहे आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला आहे वेस्टिब्युल नावाचा पार्ट. आणि या वेस्टिब्युलमध्ये वेस्टिब्युल त्याच्यामध्ये हे सेमी सर्क्युलर कॅनॉल येतात. अँटेरियर आहे, पोस्टेरियर आहे, हे सेमी सर्क्युलर कॅनॉल येतात आणि त्याचे एंड्स बल्ज्ड असतात, म्हणून त्याला ॲम्प्युले म्हणतो आपण. अँटेरियर, पोस्टेरियर असतील आणि एक असा आहे तो हॉरिझॉन्टल आहे. एक आहे तो हॉरिझॉन्टल आहे. तर हे तीन सेमी सर्क्युलर कॅनॉल इथं असतात आणि हा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो वेस्टिब्युलर ॲपॅरेटस. अगोदर आपण व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटस बद्दल चर्चा करू आणि मग बाकीचे डिटेल्स आपण या कॉक्लियाचे पाहू. Vestibular apparatus is concerned with equilibrium of body or balance of body. जो बॉडीचा बॅलन्स केला जातो त्या बॅलन्सिंगसाठी याची आवश्यकता आहे.
त्याच्यासाठी बॅलन्सिंगसाठी याची आवश्यकता आहे. इक्विलिब्रियम आणि बॅलन्सिंगसाठी याची आवश्यकता आहे. हे बल्ज्ड स्ट्रक्चर दिसतात त्याला आपण ॲम्प्युली म्हणतो. आणि हे 3 आहेत, अँटेरियर, पोस्टेरियर, हॉरिझॉन्टल, यांना आपण म्हणतो सेमी सर्क्युलर कॅनॉल्स. हे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स आहेत. त्यांचे बल्ज्ड जे एंड्स दिसत आहेत त्याला आपण म्हणतो ॲम्प्युला, ॲम्प्युलीज आहेत ते. तर अशा प्रकारचं नेचर आपल्याला हे बोनी लॅब्रिंथ आहे, म्हणजे एक बोनिक सॉकेट आहे. याच्या भोवती काय आहे? सगळीकडं आहे टेम्पोरल बोन आहे. हे आहे टेम्पोरल बोन. टेम्पोरल बोनचं अशा प्रकारचं सॉकेट इथं, हे कॅनॉल्स वगैरे त्याच्यात आत बनलेले आहेत. या टेम्पोरल बोनमध्ये आत हे सगळं बनलेलं आहे. आत हे सगळे कॅनॉल, हे सगळे स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आहेत. तर हे बोनी लॅब्रिंथ अशा प्रकारचं आहे. आता या बोनी लॅब्रिंथमध्ये आपण पाहू, इथं समजा एक मोठं सॅक आहे, आत कॅनॉल आहे, हे असे स्ट्रक्चर आहे, बोनी लॅब्रिंथ आहेत. आणि याच्यामध्ये एक आपण बलून, वॉटरी फ्लुइड न भरलेले बलून्स त्याच्यामध्ये टाकले. समजा हा बलून आहे, 1 नंबर बलून, किंवा आणखी त्याच्याबरोबर आणखी एक बलून, असे त्याच्यामध्ये समजा आपण बलून्स ॲड केले. याच्यामध्ये आपण काय केलं? बलून सोडले, यामध्ये बलून सोडले. तर हा एक बलून, त्याच्यामध्ये लिक्विड भरलेला आहे, दुसरा बलून, आणि दुसऱ्या बलूनपासून आपण काय केलंय? एक कंटिन्यू असं त्याचं एक्सटेन्शन ठेवलंय, एक्सटेन्शन असं सगळीकडं त्याचं एक्सटेन्शन आहे. हे एक्सटेन्शन इथं दिसतंय आपल्याला. आणि हा खरा आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. हा खरा आहे बोनी लॅब्रिंथ मध्ये, हा खरा आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. आता या बोनी लॅब्रिंथ मध्ये, हे बोनी लॅब्रिंथ आहे सगळं, हे बोनी लॅब्रिंथ आहे, हे बोनी लॅब्रिंथ आहे. याला आपण बोनी लॅब्रिंथ म्हणू. आणि या बोनी लॅब्रिंथ मध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे त्याला आपण म्हणतो पेरिलिम्फ. म्हणजे या साइडनं पण बोनी लॅब्रिंथ, इकडं बोनी लॅब्रिंथ आहे, दोन्ही बोनी लॅब्रिंथ आहे. आणि याच्यामध्ये भरलेला आहे दोन्ही साइडनं पेरिलिम्फ नावाचं फ्लुइड. पेरिलिम्फ नावाचं फ्लुइड त्यामध्ये भरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता बलून सोडलेले आहेत, फ्लुइड न भरलेले. इथं हा जो वरचा बलून दिसतो आपल्याला, याच्यामध्ये इथं युट्रिकेल हा पार्ट आहे. आणि हा दुसरा पार्ट जो आहे सॅक्युलस, त्याला आपण म्हणतो. युट्रिकेल आणि सॅक्युलस हे महत्वाचे पार्ट या ठिकाणी येतात. आणि इथून आता हे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ सुरू झालंय. या मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ मध्ये आतल्या बाजूला पण फ्लुइड भरलेलं आहे. हे आतल्या बाजूला पण फ्लुइड सगळीकडे भरलेलं आहे. आणि हे आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ.
आणि त्याच्यामध्ये जे फ्लुइड भरलेलं आहे त्याला आपण म्हणतो एंडोलिम्फ. याला आपण म्हणतो एंडोलिम्फ. तर हा आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ, की ज्यामध्ये सॉकेटमध्ये या बोनी लॅब्रिंथमध्ये हा आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. आणि मेम्ब्रॅनस लॅब्रिंथच्या दोन्ही साईडला पेरिलिम्फ नावाचं फ्लुइड आहे. आता इथं आपण अगोदर या व्हेस्टिब्युलर ॲपॅरेटसचा विचार करू. त्यातला हा खालचा भाग जो आहे त्याला आपण व्हेस्टिब्युल म्हणतो. आणि वरती 3 सेमी सर्क्युलर कॅनॉल्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आता हे आपण एक्सटेन्शन दाखवायचं म्हटलं तर याच्यामध्ये सुद्धा हे डक्ट जाणारच आहेत. याच्यामध्ये सुद्धा डक्ट जात आहेत. याच्यामध्ये सुद्धा हे सेमी सर्क्युलर ज्या डक्ट आहेत ते याच्यामध्ये पण येणारच आहेत. याच्यामध्ये पण एंडोलिम्फ, पेरिलिम्फ सगळं इथं सुद्धा तशाच प्रकारचं आहे नेचर. तसंच नेचर आहे इथं सुद्धा. असं इथून नेटवर्क त्याचं आहेच. आणि यामध्ये या ठिकाणी या वेस्टिब्युलर ॲपॅरेटसमध्ये जर आपण आता इथला सेक्शनल व्ह्यू पाहिला तर त्या ठिकाणी सुद्धा इथं या दोन्हीला मिळून या सॅक्युलस आणि युट्रिकेल याला दोन्हीला मिळून ओटलिथ ऑर्गन असं नाव दिलंय. जर आपण ओटलिथ ऑर्गनचं स्ट्रक्चर मोठं करून पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा इथं मेम्ब्रेन आहे. त्याच्यामध्ये मेम्ब्रेन आहे. यावरती सुद्धा हेअर सेल्स आहेत आणि त्याला स्टिरिओसिलिया आहेत. हे जे लोअर आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅक्युला. त्याच्यावरती या हेअर सेल्स आहेत विथ स्टिरिओसिलिया. आणि त्याच्यावरती जे मेम्ब्रेन आहे, याच्यावरती जे मेम्ब्रेन आहे हे ओटलिथ मेम्ब्रेन आहे. आणि त्याच्यामध्ये असे कॅल्शियम कार्बोनेटचे क्रिस्टल्स असतात. आणि इथं जी हालचाल होते त्या हालचालीमुळं या स्टिरिओसिलियामध्ये इथं होणारी हालचाल, मेम्ब्रेनमध्ये होणारी हालचाल जी आहे, इथल्या मोमेंटमुळं या ठिकाणी एक ॲक्शन पोटॅन्शियल जनरेट होतं. आणि मग इथं आपल्याला माहिती आहे इथून हे सेन्सरी न्यूरॉन इथून सुरू होतात आणि ते इथं जनरेट झालेलं जे ॲक्शन पोटॅन्शियल आहे ते ब्रेनकडं, जिथं त्याचं सेंटर आहे त्या सेंटरकडं घेऊन जातात आणि मग ॲनालिसिस करणं ते ब्रेनचं काम आहे. अशा प्रकारे बॅलन्सिंग म्हणजे असं आपण मोमेंट करतो किंवा अशी मोमेंट करतो, अशी मोमेंट करतो सेमी सर्क्युलर कॅनॉलमध्ये. त्याप्रमाणे इथं सेमी सर्क्युलर कॅनॉलमध्ये फ्लुइड जे आहे ते फ्लुइड इकडं तिकडं जाणार आहे आणि त्यामुळंच इथं मोमेंट्स होणार आहेत आणि त्याच्यामुळं ॲक्शन पोटॅन्शियल जनरेट होणार आहे. आणि ते ॲक्शन पोटॅन्शियल आपल्या ब्रेनकडं या सेन्सरी न्यूरॉन्स जे आहेत त्यामार्फत पाठवलं जाईल आणि मग बॅलन्सिंग आणि इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम याच्या मदतीनं केलं जातं. तर हा एक पार्ट झाला.
आता याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे हा महत्वाचा पार्ट, त्याचा आपण डीपमध्ये आता विचार करू. मेम्ब्रॅनस लॅब्रिन्थचा सेकंड पार्ट जो आपण स्टडी करायचा आहे आपल्याला आता, सेकंड पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे कॉक्लिया. कॉक्लिया. तर इथून आपण सांगितलंय की इथून असं काय होतंय, हे बोनी लॅब्रिन्थ आहे, हे बोनी लॅब्रिन्थ आहे. त्याच्यामध्ये हे मेम्ब्रॅनस लॅब्रिन्थ आहे. इकडून पण हे अशा प्रकारे हे आहे बोनी लॅब्रिन्थ. आणि त्याच्या आत हे आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिन्थ. आपण पूर्वी स्टडी केलेलाच आहे, बाकीचे पार्ट आता मी इथं घेत नाही. तरी इथं आपण एक ड्रॉइंग करायचं म्हणून करू. इथं हे सेमी सर्क्युलर कॅनॉल आहेत. सेमी सर्क्युलर कॅनॉल, रफ डायग्राम फक्त आता घेतोय मी. सेमी सर्क्युलर कॅनॉल इथं 3 आहेत. त्याचं इथं ॲम्पुला आहेत. आणि इथं आपल्याला सांगितलंय आता सॅक्युलस आणि त्याच्यावरती युट्रिक्युलस पार्ट आहे. तो पार्ट आता आपण विचारात घेणार नाही. तर इथं काय भरलेलं आहे, बोनी लॅब्रिन्थच्या आणि मेम्ब्रॅनस लॅब्रिन्थच्या मध्ये काय भरलेलं आहे, पेरिलिम्फ नावाचं फ्लुइड भरलेलं आहे. इथं सुद्धा पेरिलिम्फ नावाचं फ्लुइड भरलेलं आहे. परंतु आपण सांगितलंय की मेम्ब्रॅनस लॅब्रिन्थच्या मध्ये सुद्धा फ्लुइड भरलेलं आहे. आणि हे जे फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो एंडोलिम्फ. तर असा जो कॉक्लिया नावाचा पार्ट आहे हा हिअरिंगशी संबंधित असलेला पार्ट आहे. तो आता आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. असा तो कॉइल्ड आहे, असा तो कॉइल्ड आहे. आणि इथं या भागामध्ये इथं काय आहे, एक विंडो आहे, एक खिडकी आहे. या खिडकीला आपण म्हणतो ओव्हल विंडो. याला आपण म्हणतो ओव्हल विंडो. आणि इथं खालच्या बाजूला आणखी एक विंडो आहे, राऊंड विंडो. 2 विंडोज आहेत इथं, ओव्हल विंडो आणि राऊंड विंडो. तर इकडून ज्या साऊंड वेव्स येतात, साऊंड वेव्स इथं व्हायब्रेशन होणार, या बोनमध्ये हालचाली होणार. त्या बोनमुळं इथं ठक 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 काय करेल, या ओव्हल विंडोला करेल. आणि ओव्हल विंडोमधून इथं ओव्हल विंडो आहे. या ओव्हल विंडोमधून हे वेव्स ज्या आहेत त्या पेरिलिम्फ मार्फत आत जातील, पुन्हा एंडोलिम्फ, पुन्हा त्याच्यामध्ये डिटेल्स आणखी पुढं आपण स्टडी करू. आता हा कॉइल्ड पार्ट जो आहे तो जरा आपण सरळ पार्ट काढून पाहू. इथं वेगळं आपण त्याची डायग्राम इथं काढू. इथं हा आहे बोनी लॅब्रिन्थ. बोनी लॅब्रिन्थ. आणि त्याच्या आत आहे हा
मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. आता इथं जे फ्लुइड भरलेलं आहे, इथं जे फ्लुइड भरलेलं आहे हे काय असणार आहे? पेरिलिम्फ. इकडं पेरिलिम्फ आणि मध्ये पण फ्लुइड आहे. याच्या मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ मध्ये जे फ्लुइड आहे त्याला आपण म्हणतो एंडोलिम्फ. जर सरळ आपण पाहिला तर समजा असा एक पेन आहे, इकडून आडवा पाहिला तर तो असा आपल्याला दिसणार. पण याचाच आपण सेक्शन घेतला, याचाच आपण जर सेक्शन घेतला तर आपल्याला तो अशा प्रकारचा दिसेल. याचा जर सेक्शनल व्ह्यू पाहिला तर आपल्याला बोनी लॅब्रिंथ आहे. बोनी तर आहेच आहे, त्याच्या आत इथं आहे मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ. मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ आहे, बोनी लॅब्रिंथ, त्याच्या आत हा मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ आहे. इथं आपण मेम्ब्रॅनस लॅब्रिंथ काढतोय. हा बोनी लॅब्रिंथ आहे. या बोनी लॅब्रिंथचा हा वरचा कंपार्टमेंटचा पार्ट आहे. किंवा आपण याच्यापेक्षा सिंपल डायग्राम थोडी अजून काढू शकतो. इथं आपण